वा पंचायत समिती बहुतेक सर्व विजयी राष्ट्रवादी उमेदवाराकडून हा विजय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामुळेच शक्य झालाय अशी भावना व्यक्त केली जात आहे। हेच त्यांच्या कामाची पावती, सांभाळलेल्या भूमिकेची आणि जनतेशी असलेल्या नात्याची खरी पावती मानली जात आहे। या पार्श्वभूमीवर सर्व विजयी उमेदवारांनी नेमकं काय सांगितलं, विजयाचं श्रेय कुणाला दिलं आणि पुढील काळात जनतेसाठी काय भूमिका घेणार असल्याचं म्हटलंय, तेच आता आपण थेट त्यांच्या बाईटमधून पाहणार आहोत। चला तर सविस्तर पाहू। दापोली जिल्हा परिषदेमध्ये सहकार मंत्र्याला तिन्हीच्या तिन्ही शीटचा विजय मिळालेला आहे आणि यामध्ये प्रचंड मताने रंजनाताई बालचंद्र चाटे या निवडून आलेले। त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत बालचंद्र चाटे सर आहेत। सर, कसं वाटतंय? सरपंचकीचाही विजय, जिल्हा परिषदचाही विजय, भरपूर टीका झाल्या तरी पण आज आपला विजय निश्चित आहे। प्रथम मी हा विजय आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि चापोलीचे सुपुत्र कैलासवासी नारायणराव चाटे साहेब यांच्या चरणी चापोली जिल्हा परिषद गटातील जनतेच्या वतीनं समर्पित करीत आहे। काय वाटतंय, कसं वाटतंय आज? मी जी काही चापोली ग्रामपंचायत मध्ये विकास कामं केले गेले 3 वर्ष ही चापोली जिल्हा परिषद गटातील सर्व जनतेनं पाहिलेलं आहे आणि त्याच फलित म्हणून आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांनी रंजनाताई बालचंद्र चाटे यांना चापोली जिल्हा परिषद गटाची उमेदवारी दिली आणि चापोली जिल्हा परिषद गटातील सर्व जनतेनं विकासाला प्राधान्य देण्यासाठी रंजनाताई बालचंद्र चाटे यांना प्रचंड मताने विजयी केलेला। विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे की प्रचार करत असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जावं, वैयक्तिक कुणावर टीका करू नये असं मी विरोधकांना सांगतो। तर हा विजय विकासाचा आहे। स्वर्गीय डॉक्टर नारायणराव चाटे दादा यांनी चापोली व परिसरासाठी जे कष्ट केले, जे मेहनत केले आणि आपलं जीवन समर्पित केलं, त्याचा हा विजय आहे आणि हा विजय निश्चितपणाने विकासाचा विजय आहे। आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेला सामोरे गेलेले होतो आणि जनतेने देखील विकास करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आमचे तीनही उमेदवार हे प्रचंड मताने विजयी केलेले आहेत। ग्रामपंचायत मध्ये आम्ही जे काम केलं होतं त्या कामाच्या विकासाच्या जोरावर जिल्हा परिषदेमध्ये देखील लोकांनी आमच्यावर या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि निश्चितपणाने मी या ठिकाणी सांगू शकतो, ज्या पद्धतीने ग्रामपंचायतीला आम्ही न्याय दिला त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेमध्ये देखील जनतेने जे आमच्यावर विश्वास व्यक्त केला त्या विश्वासाला पात्र राहण्याचं काम करू आणि प्रत्येक क्षण आम्ही या मतदारसंघाच्या विकासासाठी या ठिकाणी खर्ची घालू। विकासाचा विजय आहे। मुद्दे हे आपण काही गप्पा मारून जमत नाही, विकासावर बोललं पाहिजे। जनता ही आज सुज्ञ झालेली आहे, जे विकास करणार आहेत त्यांनाच जनता या ठिकाणी विजयी करणार आहे आणि म्हणून आपण जनतेमध्ये जर मिसळून राहिलं, जनतेशी जर आपण कनेक्टेड राहिलो, जनतेमध्ये मिळून मिसळून त्यांची कामं जर केली तर निश्चित रूपानं जनता ही तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही। हेच या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेनं दाखवलेलं आहे। सर्व जनतेचे आभार मानतो। एवढे पाणी सगळ्या जनतेचे आभार। एकदम सर्वसामान्य उमेदवार म्हणून होतो मी इथं। सगळ्या जनतेने दाखवून दिलेलं आहे की सर्वसामान्य घरातून पण मी बाबा निवडून येऊ शकतो आपण। सहकार मंत्री साहेबांनी विश्वास माझ्यात दाखवला, ते जनतेने दाखवलेला आहे। भावना व्यक्त करणं शब्दात हे शक्य नाही, पण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मायबाप जनता मतदार बंधूंचे व सर्व मित्र परिवार मंडळींचे पूर्ण तुमच्यासाठी काम करीन आणि हे विश्वास दाखवतो तुम्ही दिलेले बाबासाहेब पाटलांच्या कामाची पावती आहे ही। बाबासाहेब पाटलाने जे निर्णय घेतला आहे की महाराष्ट्रासाठी कुणीच याची वाट अडवू शकत नाही आणि